विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशा पद्धतीच्या प्रश्नासंबंधीची चर्चा केलेली होती। आता या पहिल्या प्रकरणातील शेवटच्या व्हिडिओ संबंधी या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत। प्रश्न आहे, विच ऑफ द गिवन वर्ड्स स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन? पुढील पैकी कोणत्या शब्दाची सुरुवात ही वेगळ्या उच्चाराने होते? आता जे चार पर्याय दिलेले आहेत त्या चारही पर्यायाचे आपण प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार या ठिकाणी लिहिणार आहोत। कॅप, काऊ, कॅट आणि कॅम्प अशा पद्धतीनं उच्चार आपण लिहिलेले आहेत। आता या उच्चारामध्ये जो सुरुवातीचा वर्ण आहे किंवा अक्षर आहे, हा अक्षर कशा पद्धतीने आहे? या क मध्ये काय मिळवलेला आहे? ॲ हा जो स्वर आहे हा मिळवलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये ॲ हा स्वर आहे। का मध्ये आ हा स्वर मिळवला आहे। कॅट मध्ये ॲ हा स्वर आहे आणि कॅम्प मध्ये सुद्धा ॲ हा स्वर आहे। अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय असेल? काऊ हे असेल। कारण प्रत्येक पर्यायाचा अभ्यास केल्यानंतर आपणास असं लक्षात येत आहे की प्रत्येक पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 चा अभ्यास करत असताना आपणास असं लक्षात येत आहे की या ठिकाणी असणारा जो स्वर आहे हा स्वर ॲ पासून सुरू झालेला आहे आणि काऊ मधला जो स्वर आहे तो आ असा आहे। त्याच्यामुळं काऊ या शब्दाचा जो प्रोनाउन्सिएशन आहे किंवा जो उच्चार आहे हा उच्चार वेगळा आहे। विच ऑफ द गिवन वर्ड्स शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर? खालीलपैकी कोणता शब्द हा कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवा आहे? ठीक आहे, सुरू झालेला आहे असं म्हटलेलं नाहीये। शुड बिगिन विथ कॅपिटल लेटर्स म्हणजे सुरू व्हायला हवा आहे। आता पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय 2 व्हिलेज, पर्याय क्रमांक 3 टेबल आणि पर्याय क्रमांक 4 चेअर। आणि आपल्याला माहितीये कोणत्याही शहराचं नाव, गावाचं नाव, देशाचं नाव, एखाद्या मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव हे आपण कॅपिटल अक्षराने म्हणजेच त्या शब्दाची सुरुवात जी आहे ती कॅपिटल अक्षराने करतो। म्हणजे या ठिकाणी सातारा हा जो शब्द आहे, या सातारा मधील जो यस आहे हा कॅपिटल असायला हवा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं तो शब्द अपेक्षित आहे। परंतु या ठिकाणी हे जे यस आहे हे यस दुसऱ्या लिपीतील आहे, म्हणजे स्मॉल लेटर मधील यस घेतलेला आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी सातारा हा जो शब्द आहे या शब्दातील यस हे कॅपिटल असायला हवं आहे। म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। या प्रश्नाचा अर्थ आपण प्रथम शोधणार आहोत। या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कोणता शब्द येतो? पहा, विच ऑफ द गिवन वर्ड्स वुड बी सेकंड इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली? अत्यंत सोपा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। आपल्याला हे शब्द वर्णानुक्रमे लावायचे आहेत। पहा, ज्यावेळेस आपण शब्द वर्णानुक्रमे लावत असतो अशा वेळेस सर्वात महत्वपूर्ण पहिला नियम आपण लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे सर्व शब्दातील डावीकडील पहिलं जे अक्षर आहे हे अक्षर सारखंच आहे का वेगवेगळं आहे पाहायचं आहे। बँक मधील बी याला आपण अधोरेखित केलं, ब्रेड मधील बी यालाही अधोरेखित केलं, ब्रेक मधील बी याला अधोरेखित केलं
आणि ब्युटिफुल मधील बी याला आपण अधोरेखित केलं. म्हणजे या पहिल्या वर्णावरून किंवा या पहिल्या अक्षरावरून कोणता शब्द सर्वात प्रथम येतो हे आपण सांगू शकत नाही. आता त्यासाठी आपल्याला दुसरं अक्षर पाहायला पाहिजेत. ठीक आहे. आता ए याला आपण अधोरेखित करूयात. आर, आर आणि ई. आता वर्णानुक्रमे ज्यावेळेस आपण लिपी लिहितो त्यावेळेस सर्वात प्रथम कोणतं अक्षर येतं? ए येतं. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर ए हे अक्षर फक्त एकाच पर्यायामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं BANK बँक हा जो शब्द आहे हा शब्द सर्वात प्रथम यायला हवा आहे. याला आपण पूर्ण अधोरेखित करूयात, कारण आता हा शब्द आपल्याला पुन्हा लिहायचा नाही. आता आपण दुसरं अक्षर पाहणार आहोत. इथं आर आहे, इथं आर आहे आणि या ठिकाणी ई आहे. आता या दुसऱ्या वर्णावरून आपण सहज पद्धतीनं दुसरा शब्द लिहू शकतो. आता आर प्रथम येतो का ई प्रथम येतं? आर पेक्षा अगोदर काय आहे? ई आहे. त्याच्यामुळं ब्युटिफुल हा शब्द इथं येतो. BEAUTIFUL ब्युटिफुल. आणि आपल्याला दुसऱ्याच क्रमांकाचं शब्द अपेक्षित आहे. ठीक आहे. याचं उत्तर या ठिकाणी ब्युटिफुल आहे, परंतु आपल्याला सराव व्हावा या उद्देशासाठी आपण पुढील दोनही शब्द लिहिणार आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरं अक्षर आर, इथं दुसरं अक्षर आर आहे आणि या दुसऱ्या अक्षरावरून ब्रेड प्रथम येतं का ब्रेक प्रथम येतं हे आपण सांगू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला तिसरं अक्षर पाहिजे. तिसऱ्या अक्षरामध्ये या ठिकाणी ई आहे आणि तिसऱ्या अक्षरामध्ये या ठिकाणी ईच आहे. आता या तिसऱ्या अक्षरावरून सुद्धा आपण ब्रेड किंवा ब्रेक हे या ठिकाणी येतं हे सांगू शकत नाही. आता पुढील अक्षर पाहायचं आहे. या ठिकाणी चौथं अक्षर ए आहे आणि या ठिकाणचं चौथं अक्षर ए आहे. म्हणजे दोन्हीकडे अक्षर सारखी आहेत. त्याच्यामुळं अक्षर सारखे असल्या कारणामुळं कोणतं अक्षर प्रथम किंवा कोणतं अक्षर दुसऱ्या वेळेस येतं हे सांगणं अशक्य होतं. आता या ठिकाणी शेवटचं अक्षर डी आहे आणि या ठिकाणी शेवटचं अक्षर के आहे. मग प्रथम डी येतं का के येतं? तर अगोदर डी येतं. ABCD आणि ब्रेड इथं लिहिल्यानंतर BREAD. त्याच्यानंतर ब्रेक हा शब्द येतो BREAK. अशा पद्धतीनं हे शब्द आपण वर्णानुक्रमे लावलेले आहेत. आणि वर्णानुक्रमे शब्द लावल्यानंतर आपल्याला सेकंड म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा शब्द शोधायचा आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता आहे? ब्युटिफुल हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. प्रथम आपण हा प्रश्न वाचूयात आणि त्याचा अर्थ पाहूयात. व्हेअर विल यू यूज द वर्ड रोड इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. योग्य वर्णानुक्रम साधण्याकरिता पुढील शब्दाच्या यादीमध्ये रोड हा शब्द कुठे येतो? या ठिकाणी दिलेली जी शब्दाची यादी आहे ही यादी आपण खाली लिहूयात. रिब, रिंग, रॉक आणि रॉकेट ROCKET. अशा पद्धतीनं हे 4 शब्द इथं लिहिलेले आहेत आणि या 4 शब्दाच्या कुठेतरी रोड हा शब्द निश्चित बसतो. तो शब्द या ठिकाणी आपण शोधणार आहोत. ठीक आहे. आता या प्रत्येक शब्दाची जी सुरुवात आहे ही सुरुवात आर या अक्षराने झालेली आहे आणि रोडची सुरुवात सुद्धा कुठे झालेली आहे? आर याच अक्षराने झालेली आहे. त्याच्यामुळं
पहिल्या अक्षरावरून रोड हा शब्द कोणत्या ठिकाणी बसतो हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. आता प्रत्येक शब्दातील अक्षर क्रमांक 2 आपल्याला पाहायचा आहे. आय, आय, ओ, ओ. ठीक आहे. आता इथं पहा, इंग्रजी या वर्णमालेमध्ये आय अगोदर येतो का ओ अगोदर येतो पाहूयात. पहा, ए बी सी डी ई एफ जी एच आय अगोदर आय येतो, म्हणजे या ठिकाणी हे जे 2 शब्द आहेत, या 2 शब्दाच्या या बाजूला तरी रोड हा शब्द येऊच शकत नाही. ठीक आहे. आता आर ओ, आर ओ, आर ओ. आता आपल्याला लक्षात आलं असेल मित्रांनो, काय दुसरं अक्षर आपण पाहिलं ओ आहे प्रत्येक ठिकाणी. आता तिसरं अक्षर आपल्याला पाहायचं आहे. इथं तिसरं अक्षर ए आहे, या ठिकाणी तिसरं अक्षर सी आहे आणि या शब्दामध्ये तिसरं अक्षर शी आहे. म्हणजे या 2 ठिकाणी सी आहे आणि सीच्या अगोदर वर्णमालेमध्ये ए हे अक्षर येतं. त्याच्यामुळं रोड हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी येतो, आर ओ ए डी. ठीक आहे. आता पर्यायाचा अभ्यास केल्याशिवाय आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आता रोड हा शब्द कुठे आलेला आहे? बिटवीन रिंग अँड रॉक, रिंग आणि रॉकच्या मध्ये आलेला आहे, किंवा आफ्टर रिंग, रिंगच्या नंतर, किंवा बिफोर रॉक. ठीक आहे. आता आपण पर्याय पाहूयात. बिफोर रिब, रिबच्या पूर्वी आलाय का बघा? नाहीये. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आफ्टर रिंग, पहा आफ्टर रिंग म्हणजे या रिंगच्या नंतर, आणि हा रिंगच्या नंतर हा शब्द आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे हा शब्द या ठिकाणी बसतो, आर ओ ए डी. ठीक आहे. आता आफ्टर रॉकेट म्हणजे रॉकेटच्या नंतर हा बसू शकत नाही, आणि आफ्टर रिब म्हणजे याच्या नंतर आणि याही ठिकाणी हा शब्द बसू शकत नाहीत. तर शब्दाचा जो योग्य अशा पद्धतीचा क्रम साधण्यासाठी आपल्याला रोड हा जो शब्द आहे हा शब्द कुठे लावायचा आहे? आफ्टर रिंग, रिंग या शब्दाच्या नंतर लावावयाचा आहे. ठीक. पुढील प्रश्न आहे, व्हेअर विल यू यूज द वर्ड बेस्ट इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या प्रश्नाचा अर्थ आपण मराठीमध्ये शोधणार आहोत. योग्य वर्णानुक्रमे शब्द लिहिण्यासाठी पुढील यादीमध्ये बेस्ट हा शब्द कोणत्या ठिकाणी वापराल, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रथम या ठिकाणी जी यादी दिलेली आहे ही यादी जशाच तसं आपण खाली लिहिणार आहोत. बिग, बिग, बॉडी आणि बॉक्स. आपल्याला या ठिकाणी बेस्ट हा जो शब्द आहे हा शब्द या गटामध्ये लिहायचा आहे. तर योग्य वर्णानुक्रम साधण्यासाठी बेस्ट हा शब्द कोणत्या ठिकाणी येतो, त्यासाठी प्रथम दिलेले शब्द आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येक शब्दातील डावीकडील पहिलं अक्षर प्रथम पाहायचं आहे. डावीकडील पहिलं अक्षर बी असल्यामुळं आणि या ठिकाणी बेस्ट मधील पहिलं अक्षर बी असल्या कारणामुळं आपण पहिल्या अक्षरावरून बेस्ट हा शब्द कोणत्याही ठिकाणी ठेवू शकत नाही. त्यासाठी आता आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहायचं आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर ई आहे, या ठिकाणी आय आहे, ओ आणि ओ. आता आणि बेस्ट मधील दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर ई आहे. ठीक आहे. आता इंग्रजी जी अक्षरमाला आहे किंवा जे लिपी आहे त्या लिपीची सुरुवात कशी होते? ए पासून होते. पहा, ए इथं आपल्याला शोधायचे. ए बी सी डी ई, सर्वात अगोदर ई येतो. ठीक आहे. आता ई येतो म्हणजे
या ठिकाणी बेस्टच्या दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर ई आहे आणि बिगच्या सुद्धा दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर ई आहे. आता त्याच्यावरून आपण निश्चित कोणतं अक्षर प्रथम येईल हे सांगणं अवघड आहे. त्यासाठी आपल्याला हे 3 पुढील शब्द पाहण्याची गरज नाही. फक्त आपल्याला बेस्ट हा जो शब्द आहे हा शब्द आता निश्चित कोणत्या ठिकाणी येईल हे पाहण्यासाठी आपल्याला फक्त तिसऱ्या क्रमांकाची जे अक्षर आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे. इथं ए आहे आणि या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर एस आहे. ए अगोदर येतं का एस अगोदर येतं? ए अगोदर येतं. म्हणजे बिगच्या नंतर बेस्ट यायला पाहिजेत. BEST बेस्ट हा जो शब्द आहे हा शब्द बिग आणि बिग या दोघांच्या मध्ये येतो. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला पर्यायाचा अभ्यास करावा लागतो. पहा, आपण यासाठी पर्याय क्रमांक 1 पाहत आहोत. पर्याय क्रमांक 1 काय आहे? आफ्टर बॉडी. म्हणजे बेस्ट हा शब्द बॉडी या शब्दानंतर लिहिला जातो का? इथं हा शब्द लिहिला जात नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आपल्याला बेस्ट हा शब्द आपण पूर्वीच लिहिलेला आहे तो या ठिकाणी आहे. मग तो कुठे आहे? आफ्टर बॉक्स या बॉक्सच्या नंतर आहे का? नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 चुकला. पर्याय क्रमांक 3 बिफोर बिग. पहा, बिगच्या पूर्वी. बिफोर म्हणजे पूर्वी आणि बेस्ट हा शब्द बिगच्या पूर्वीच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. आता पर्याय क्रमांक 4 बिफोर बिग. बिफोर बिग म्हणजे या बिगच्या पूर्वी आणि हा बिगच्या पूर्वी आहे का? नाही. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विच लेटर्स ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आर द सेम. या प्रश्नाचा अर्थ काय आहे? पुढील शब्दाच्या संचामधील कोणत्या संचातील अक्षरे ही सारखी आहेत? आता त्यासाठी पर्याय क्रमांक 1 POT आणि PAT दोन्ही स्पेलिंग वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 2 GOAT आणि GOTE हेही अक्षर त्याच क्रमाने नाहीयेत. चुकीचे अक्षर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ही अक्षर वेगवेगळ्या उच्चाराचे वेगवेगळ्या स्पेलिंगचे आपणास दिसत आहेत. त्याच्यामुळं हाही संच सारखा नाहीये. PEN आणि या ठिकाणी PEN दोन्ही ठिकाणी तेच स्पेलिंग आहे. त्याच्यामुळं हा योग्य पर्याय आहे. आणि MANY MNAY हाही पर्याय चुकीचा आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे या संचामधील जे अक्षर आहेत ही अक्षरं सारखीच आहेत. पुढील प्रश्न आहे चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वोवेल्स अ फ्रॉम द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दामधून ए या स्वराचा वेगळा उच्चार असलेला शब्द निवडा. आता प्रत्येक शब्दाचे उच्चार आपण लिहूयात. हा शब्द आहे टॉल. हा शब्द आहे बॅट. हा शब्द आहे हॉल आणि हा शब्द आहे कॉल. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की आपल्याला ए या स्वरासंबंधीचेच प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. म्हणजे या अचा उच्चार इथं काय होतो? अ असा होतो. या एचा उच्चार इथं काय होतो? या असा होतो. बॅट. हॉल मधील अचा उच्चार अ आणि कॉल मधील अचा उच्चार हा अ असा होतो. म्हणजे या ठिकाणी अ उच्चार असणारे 3 शब्द आहेत आणि एक शब्द ए उच्चाराचा आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हा जो उच्चार आहे हा उच्चार निश्चितच वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय 2 आहे. चूज द ऑप्शन विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द
गिव्हन वर्ड्स. प्रथम या प्रश्नाचा अर्थ आपण शोधणार आहोत. पुढील शब्दाचा दिलेल्या पर्यायातून योग्य वर्णानुक्रम असलेला गट आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी फिंगर, फिग, फूड आणि फ्रूट हे 4 शब्द दिलेले आहेत आणि हे 4 शब्द आपल्याला योग्य वर्णानुक्रमे लावायचे आहेत. आणि योग्य वर्णानुक्रमे लावल्यानंतर हे कोणत्या गटामध्ये वर्णानुक्रमे शब्द लावलेले आहेत तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. प्रथम आपण पाहणार आहोत प्रत्येक शब्दातील डावीकडील पहिलं अक्षर. प्रत्येक शब्दातील डावीकडील पहिलं अक्षर एफ आहे आणि सारखंच अक्षर असल्यामुळं प्रथम कोणता शब्द लिहिता येतो हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहायचं आहे. आय, आय, ओ आणि आर. या ठिकाणी आय 2 वेळेस आहे, एक वेळेस ओ आहे आणि एक वेळेस आर आहे. आता प्रथम आय येतं का ओ येतं का आर येतं ते आपण पाहूयात. त्यासाठी आपण जे इंग्रजी वर्णमाला आहे ती म्हणूयात. ए बी सी डी ई एफ जी एच आय. प्रथम आय येतं आणि प्रथम आय 2 ठिकाणी आहे आणि 2 ठिकाणी आय असल्यामुळं आपल्याला फिंगर आणि फिग मधील कोणतं अक्षर सुरुवातीला येतं हे सांगणं अवघड आहे. त्यासाठी आता आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहायचं आहे. एन आणि जी. आता एन प्रथम येतं का जी प्रथम येतं? ए बी सी डी ई एफ जी. जी प्रथम येतं म्हणजे सर्वात प्रथम जो शब्द येतो तो येतो फिग. आणि फिग हा शब्द लिहिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला फिंगर हा शब्द निश्चितच यायलाच हवा आहे. FINGER फिंगर. त्याच्यानंतर आता फूड आणि फ्रूट या 2 शब्दातील पहिले अक्षर तर आपण पाहिलेली आहे ते सारखेच आहेत सगळीकडं. त्याच्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहायचंय. इथं ओ आहे आणि या ठिकाणी आर आहे. ओ अगोदर येतो का आर अगोदर येतो? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ अगोदर ओ येतं म्हणजे या ठिकाणी फूड हा शब्द येतो आणि सर्वात शेवटी फ्रूट हा शब्द येतो. FRUIT. आता कोणत्या पर्यायामध्ये हा क्रम आहे पाहूयात. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी हा शब्द दिलेला आहे का बघा. फिग, फिंगर, फूड, फ्रूट. फिग, फिंगर, फूड आणि फूट. पर्याय क्रमांक 1 मध्ये अशा पद्धतीचा क्रम आहे, दुसरीकडे अशा पद्धतीचा क्रम नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 आहे. Which of the following words will you omit so that the words are arranged in alphabetical order? खालीलपैकी कोणता शब्द गाळल्यानंतर किंवा वगळल्यानंतर हे जी मालिका आहे ही मालिका वर्णानुक्रमे योग्य ठरेल? प्रश्न समजला? आपल्याला याच्यामधील एक शब्द जो आहे की जो वर्णानुक्रमे नाही तो शब्द आपल्याला या ठिकाणी वगळायचा आहे म्हणजेच काढून टाकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जी शब्दमालिका दिलेली आहे या शब्दमालिकेमधील सर्वात प्रथम येणारा शब्द आपण शोधणार आहोत. त्यासाठी आपल्याला डावीकडील पहिलं अक्षर पाहायचं आहे. डावीकडील पहिलं अक्षर F आहे आणि या F अक्षरावरून आपण कोणत्याही क्रमांकाचा शब्द प्रथम येईल किंवा नंतर येईल हे सांगू शकत नाही. अशा वेळेस दुसऱ्या क्रमांकाचा वर्ण आपल्याला पाहायचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा वर्ण L O L L L हे आहे. म्हणजे आपल्याला O सर्वात अगोदर येते का बघूयात. मालिका मोजूयात आपण. ABCDEFGHIJKL. L प्रथम आहे म्हणजे O हा जो
अक्षर आहे हे अक्षर सर्वात शेवटी यायला पाहिजेत. ठीक आहे. फॉब हे सर्वात शेवटी येतं. आता या ठिकाणी सर्वात शेवटी येतं याचा अर्थ काय? फॉब हा जो शब्द आहे हे शब्द या ठिकाणी असूच शकणार नाही हे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा शब्द जर आपण काढून टाकला किंवा वगळला तर ही जी मालिका आहे ही मालिका योग्य पद्धतीनं तयार होते. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग? खालीलपैकी कोणत्या शब्दाचा सुरुवातीचा जो उच्चार आहे हा उच्चार वेगळा आहे? थर्ड, थॉर्न, टुडे आणि थाय हे 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. याचे उच्चार प्रथम आपण लिहूयात. हा शब्द थर्ड आहे, थॉर्न, टुडे आणि थाय. या ठिकाणी TH 2 अक्षरापासून TH हा जोड शब्द तयार झालेला आहे. इथं पण TH आहे आणि याही ठिकाणी TH आहे आणि याचे उच्चार कसे होतात? थ यापासून होत आहेत. परंतु टुडे या शब्दातील या टीचा उच्चार ट असा होतो आणि याचा उच्चार ट झाल्या कारणामुळं पर्याय क्रमांक 3 हा जो पर्याय आहे हा पर्याय इतर 3 पर्यायापेक्षा वेगळा आहे. चूज द वर्ड दॅट कम्स थर्ड इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली. जर खालील शब्द वर्णानुक्रमे लावलेत तर तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येतो? त्यासाठी आपण पर्यायाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रथम पर्यायाचा अभ्यास करत असताना डावीकडील पहिलं अक्षर आपल्याला पाहायचं आहे. डी, डी, बी आणि बी. 2 वेळेस बी आहे आणि 2 वेळेस डी आहे. इंग्रजीची वर्णमाला पाहिल्यानंतर आपणास लक्षात येतं की बी पासून सुरुवात होणारी जे अक्षर असतात हे अक्षर डी पेक्षा अगोदर येतात. ठीक आहे. त्याच्यामुळं BODY का BOX या 2 शब्दापैकी कोणता शब्द सर्वात अगोदर येईल? आता सुरुवातीला बी असल्यामुळं आपण निश्चित ठरवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर घ्यावं लागतं. दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे O आणि या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे O. या O वरून आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आता तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर घ्यायचंय. इथं D आहे आणि या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे X. प्रथम D येतं आणि त्याच्यानंतर X येतं. त्याच्यामुळं सर्वात प्रथम आपल्याला बॉडी हा शब्द लिहावा लागतो आणि त्याच्यानंतर बॉक्स हा शब्द लिहावा लागतो. हे 2 शब्द लिहिल्यानंतर आता आपल्याला डॉग आणि डर्टी या 2 शब्दातील प्रथम कोणता शब्द येतो ते शोधणं गरजेचं आहे. 2 ठिकाणी डी आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर पाहूयात. O आणि I. प्रथम O येतं का I येतं? त्यासाठी आपल्याला वर्णमाला पाहायचं आहे. ABCDEFGHI. प्रथम I येतं म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला डर्टी हा शब्द येतो DIRTY आणि शेवटी राहिलेला शब्द तो आहे डॉग. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न विचारले हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येणारा शब्द कोणता आहे? तर हा शब्द आहे डर्टी.